जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम राम जय जय राम जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो पाहता लोचनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी तोहा विठ्ठल बरमा हरी तोहा विठ्ठल बरमा तोहा माधव बरमा तोहा माधव बरमा तोहा विठ्ठल बरमा तोहा माधव बरमा तोहा माधव बरमा बरमा तोहा माधव बरमा विठ्ठल बरमा तोहा माधव बरमा तोहा माधव बरमा तोहा माधव बरमा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली यावा म्हणून विठ्ठली यावा हे तोहा विठ्ठल बरमा तोहा माधव बरमा तोहा विठ्ठल बरमा तोहा माधव बरमा विठ्ठल बरमा तोहा माधव बरमा तोहा विठ्ठल बरमा तोहा माधव बरमा सर्व सुखाचे आगर 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 पापड कुमादेव पापड कुमादेव पापड कुमादेव तोहा विठ्ठल बरमा तोहा विठ्ठल बरमा पापड कुमादेव हरी पापड कुमादेव हे पापड कुमादेव तोहा विठ्ठल बरमा तोहा विठ्ठल बरमा हे तोहा माधव बरमा हरी तोहा माधव बरमा तोहा विठ्ठल बरमा विठ्ठल बरमा तोहा विठ्ठल बरमा तोहा माधव बरमा तोहा माधव बरमा तोहा विठ्ठल बरमा तोहा विठ्ठल बरमा हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
जय जय राम जय जय राम जय राम। अपुलिया हिता जो असे जागता, अपुलिया हिता जो असे जागता, अपुलिया हिता जो असे जागता। धन्य माता पिता तया जिया, धन्य माता पिता तया जिया, धन्य माता पिता तया जिया। थोड़ी कन्या पुत्र होती जे साथ, थोड़ी कन्या पुत्र होती जे साथ, थोड़ी कन्या पुत्र होती जे साथ, थोड़ी कन्या पुत्र होती जे साथ। दया सहारी खवाटे देवा, दया सहारी खवाटे देवा, दया सहारी खवाटे देवा। पिता भागवत करते श्रवण, पिता भागवत करते श्रवण, पिता भागवत करते श्रवण, भागवत करते श्रवण। अखंड चिंतना विठोबा, अखंड चिंतना विठोबा, अखंड चिंतना विठोबा। कामने मन घड़ो शांति से, कामने मन घड़ो शांति से, कामने मन घड़ो शांति से, कामने मन घड़ो शांति से। परी माझा दैवा पार नाही, परी माझा दैवा पार नाही। होळे कन्या पुत्रा होती जे साथ, पुत्र होती जे साथ, होळे कन्या पुत्रा होती जे साथ, कन्या पुत्र होती जे साथ। दया सहारे खवाटे देवा, दया सहारी खवाटे देवा, दया सहारी खवाटे। आहा विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक होती जे सात्विक होती जे सात्विक विठ्ठल स्वर्गातील समस्त गंधर्वांनी एकत्र यावं आणि आपल्या कंठाचा अंश त्यांना समर्पित करावा असे महाराष्ट्रातील दिग्गज थोर स्वरकंठमणी साक्षात मृदुंगाची देवत असणाऱ्या इंद्रदेवतेनं या भूमंडळावरती उतरून ज्यांच्या पाठीवर आनंदाने कौतुकाची थाप टाकावी असे परम श्रद्धेचे दाल महर्षी आणि वारकरी संप्रदाय दंडक ज्यांच्या मुळाबाधित आहे ते परम आदरमचे समस्त टाळ महर्षी या सर्वांसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. थोडं आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाटे देवा विठ्ठल नमो विठ्ठला राजय पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण
असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जै सात्विक तयाचा हरी कवाटे देवा प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबा अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं एकंदरीत अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी त्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला महाराज आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहे पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही सुईला नाक आहे पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही कपाला कान आहे पण त्या कानांनीही ते कधी ऐकू शकत नाही बाटलीला तोंड आहे पण त्या तोंडानंही ते कधी बोलू शकत नाही कंगव्याला दात आहेत पण दातांनी ते काही चावू शकत नाही टेबलालाही पाय आहे पण ते पाही कधी चालू शकत नाही आणि बाबा जर बारकाईनं पाहिलं तर खुर्चीलाही हात आहे पण त्या हातांनी या मृत्यू लोकामध्ये ते कोणतेही कर्म करू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यू लोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे ते चैतन्य संसार रूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं हेच या मृत्यू लोकात या देहाला समजलेलं नाही आणि तेही समजावून दे या देहातील चैतन्याला या मृत्यू लोकामध्ये परमानंद आनंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या मृत्यू लोकामध्ये अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूपातून 5वा वेद या ब्रह्मांडाला अर्पण केला तो जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला भंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल 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 माझ्या अल्पमतीनुसार चिंतन रूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी खरं तर आज प्रस्तावना देत असतानाही अंतकरण मात्र जड झाल्याशिवाय राहत नाही कारण 1 वर्षापूर्वी बाबांचं आपल्यातून अचानक झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही कारण लक्षात घ्या महाराज मराठी व्याकरण शास्त्र आधारे मी जगाच्या पाठीवर प्रगती साधली मराठी व्याकरण तालिकेमध्ये प्रत्येक शब्दाचे समास आणि विग्रह निघतात पण या जगाच्या पाठीवर 2 शब्द असे आहेत ज्या शब्दांचा कधी समास आणि विग्रह निघत नाही कारण ते शब्द नाहीत तर या मृत्यू लोकातील भाव आहेत आणि ते शब्दभाव म्हणजे आई आणि बाबा आहेत 1 वर्षापूर्वी अचानक बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही कारण घरात वडिलांचं असणं म्हणजे काय असतं अहो दुपारी 12ची रणती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा दे ओलाचिंब व्हावा त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये म्हणजे सावलीत जावं तेव्हा मनाला मिळणारा आनंद म्हणजेच घरात वडिलांच्या आजोबांच्या असण्याचा आनंद असतो पण दुपारी 12ची रणती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा दे ओलाचिंब व्हावा त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना त्याच वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ जावं मात्र त्या क्षणाला तो वटवृक्ष मात्र उन्मळून कोसळून खाली पडलेला असावा त्यानंतर मनाला अंतकरणाला होणारं दुःख म्हणजेच घरातून वडिलांच्या जाण्याचं दुःख असतं जे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही पण महाराज कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र तंत्र आणि मंत्र आज तर या मृत्यू लोकात उगत नाही
त्यामुळे जड अंतकरणानं का होईना पण वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे। आणि त्याच अनुषंगानं हिंदू धर्मशास्त्रामध्ये गर्भदान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत हिंदू धर्मशास्त्र गरुड पुराण अन्वये धर्मशास्त्रानं आम्हाला एकूण जे 16 संस्कार सांगितलेले आहेत त्या 16 संस्कारांमध्ये 16वा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार आणि अंत्यसंस्कारामध्येही हिंदू धर्मशास्त्र गरुड पुराण स्कंद क्रमांक 7 अन्वये हिंदू धर्मशास्त्रानं या मृत्यूलोकामध्ये या जीवाची एकूण जी 16 श्राद्ध सांगितलेली आहेत या 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाचं या मृत्यूलोकातील श्राद्ध म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध विधीच्या निमित्तानं कुटुंबाच्या प्रेमातून आदरणीय नवनाथ महाराज आपल्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला। आपण सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो। आता बसलेल्या जाणकारांच्या अंतकरणामध्ये एक प्रश्न असाही निर्माण झाला असेल की महाराज तुम्ही आता बोलताना असा उल्लेख केला की हिंदू धर्मशास्त्रामध्ये एकूण जे 16 संस्कार आहेत त्यातला 16वा अंत्यसंस्कार आणि अंत्यसंस्कारामध्येही स्कंद क्रमांक 7 संदर्भ ग्रंथ गरुड पुराण अन्वये धर्मशास्त्रानं या मृत्यूलोक या जीवाची एकूण जी 16 श्राद्ध सांगितलेली आहेत त्यातील 15व्या क्रमांकाचा श्राद्ध म्हणजे वर्ष श्राद्ध विधी मग नेमकी ही 16 श्राद्ध कोणती आहेत? आता विषय निघालाच आहे तर बाबा प्रस्तावनेच्या 10 मिनिटांमध्ये पहिल्यांदा आपण ही 16 श्राद्ध समजून घेऊयात। कारण हिंदू धर्मशास्त्र आणि विशेष तत्वानं गरुड पुराण आम्हाला असं सांगतं की या मृत्यूलोकामध्ये हिंदू धर्मशास्त्रानुसार या देहातील प्राण गेल्यानंतर परिस्थिती कोणतीही असेल तरी पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला या मृत्यूलोकात अग्निडाग देता येत नाही। मग महाराज याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का? नक्कीच आहे। काय कारण आहे तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की या मृत्यूलोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते किलोमीटर या मापकामध्ये आम्हाला गरुड पुराणानं खऱ्या अर्थानं 99 लाख किलोमीटरचं सांगण्यात आलेलं आहे। आणि स्वर्गातून आले मधुरांना या देहातील जो देह 5 महाभूत आणि 12 तत्व असा एकूण 17 तत्वांचा बनलेला आहे या देहातील ही 17 तत्व या देहापासून विलग करून 99 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या स्वर्गापर्यंत नेण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला गरुड पुराणानं 4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे। आता घटिका हे प्रकरण जर आपल्याला वास्तवात समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला गणितशास्त्राचा अभ्यास करावा लागेल। कारण गणितशास्त्राच्या इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीच्या गणित अभ्यासक्रमामध्ये घटिका नावाचे एक स्वतंत्र प्रकरण आहे। आणि एक घटिका म्हणजे गणितशास्त्र अन्वये आम्हाला 24 मिनिटांचा कालखंड सांगण्यात आलेला आहे। मग स्वर्गातून आले मधुरांना या देहातील ही 17 तत्व या देहापासून विलग करून स्वर्गापर्यंत नेण्याचा कालखंड किती घटिकांचा आहे? बोलत चला 4 घटिकांचा आणि एक घटिका म्हणजे 24 मिनिट मग 24 गुणिले 4 किती झाले 96 मिनिट। आणि हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण आम्हाला असं सांगतं ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचल्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन पुन्हा तात्काळ त्याच घरी माघारी येण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला गरुड पुराणानं 4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे। म्हणजे हे 96 मिनिट आणि पुन्हा तात्काळ परावर्तित होणारे 96 मिनिट 96 अधिक 96 म्हणजे घटिका यंत्रानुसार 192 मिनिटांचा कालखंड म्हणजे 3.25 तासांचा कालखंड या देहातील प्राण गेल्यानंतर ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचण्यात आणि पुन्हा माघारी येण्यासाठी लागतात। म्हणून गरुड पुराण असं सांगतं की हिंदू धर्मशास्त्रामध्ये परिस्थिती कोणतीही असेल तरी या जीवातील चैतन्य म्हणजे प्राण गेल्यानंतर 3.5 तासापर्यंत अग्निडाग देऊ नये। विठ्ठल लक्षात घ्या महाराज। मग आता विषय निघालाच आहे तर आपण तो पूर्णत्वाने समजून घेऊयात। त्यानंतर हा देह अंघोळीला बाहेर घेतला जातो आणि अंघोळ झाल्यानंतर जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडे कमरेला उपप्रावरण बांधलं जातं ज्याला संस्कृत मध्ये शब्द आहे उपप्रावरण, ज्याला आपण आपल्या संगमनेरच्या मातीमध्ये उपर्ण असं म्हणतो। आणि ते उपर्ण कमरेला बांधल्यानंतर आता तुम्ही सरळ इकडे पूर्वेकडे नांदेड हिंगोली या परिसरात गेलात तर त्या ठिकाणी त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला बाबा पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो।
आपण जर अलीकडे परभणी गंगाखेड या परिसरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी ज्वारी बांधली जाते. आपण जर इकडे मलकापूर, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर या परिसरात गेलो तर त्या ठिकाणी बाजरीची भाकरी किंवा बाजरीचं पीठ बांधलं जातं. आपण जर इकडे जळगाव खानदेश पट्ट्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं. आणि विशेषतः आपण अहिल्यानगर खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये आलो तर मला वाटतं आपल्याकडे भात म्हणजे तांदूळ बांधले जातात. आणि ते तांदूळ त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला बांधल्यानंतर आपण पहिल्यांदा एका ठिकाणी थांबतो. त्याला काय म्हणतात? विसावा. खरं तर तो नुसतो विसावा. खांदेकरांना खांदे बदलायला 2 मिनिटं वेळ मिळावा म्हणून असतो तो विसावा. पण याच विसाव्यावरती जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर कमरेला बांधलेलं उपप्रावरण म्हणजे उपरणातले भात म्हणजे जे तांदूळ आहे त्यातले अर्धे तांदूळ आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर तर्पित म्हणजेच अर्पित करत असतो. आणि राहिलेले अर्धे तांदूळ आपण पुढे वैकुंठधाम मध्ये घेऊन जात असतो. मग महाराज आजपर्यंत पिढ्याने पिढ्या आणि वर्षानुवर्ष विसाव्याच्या ओट्यावर आम्ही हेच पाहत आलोय. पण खरंच याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का? खरंच याचं काही धर्मसंमत कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे याचं उत्तर आम्हाला गरुड पुराणात दिलंय की 84 लक्ष योनीनंतर या मृत्यूलोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला या मृत्यूलोकामध्ये 2 अन्वये आपलं जीवन जगावं लागतं. एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे पारमार्थिक जीवन आहे. मग या मृत्यूलोकामध्ये प्रपंचात आम्ही जे काही कमवलंय ते आम्ही विसाव्याच्या ओट्याच्या मागे म्हणजे आमच्या मागच्या पिढ्यांना ठेवून जात असतो. आणि पारमार्थिक क्षेत्रात या मृत्यूलोकात जे काही कमवलंय त्या अंश रूपानं पुण्य स्वरूप आम्ही आमच्या सोबत पुढे नेत असतो. आणि वाल्यक्य शास्त्राच्या अध्याय क्रमांक 3 अन्वये जर पाहिलं तर भात म्हणजे तांदूळ हे आपल्या प्रपंचाचे प्रतीक आहे. म्हणून तर विसाव्याच्या ओट्यावर जेव्हा तांदूळ तर्पित करतो तेव्हा लक्षात ठेवा महाराज, आम्ही फक्त तांदूळ तर्पित करत नाही तर त्या अनुषंगाने या जीवानं या मृत्यूलोकात केलेला प्रपंच आम्ही विसाव्याच्या ओट्यावर आमच्या मागच्या पिढ्यांसाठी ठेवत असतो. पण लक्षात ठेवा विसाव्याच्या ओट्यावर आम्ही पाहत असणारी आणि सातत्यानं होत असणारी फक्त ही एक क्रिया किंवा प्रक्रिया नाही तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की त्या अनुषंगाने त्या विसाव्याच्या ओट्यावर या देहाचं 16 श्राद्धांमध्ये पहिलं श्राद्ध या मृत्यूलोकातील तिथं पूर्ण होतं, ज्याला गरुड पुराणामध्ये शब्द आहे अमान श्राद्ध. आता अमान्य या शब्दाचा मराठी व्याकरण तालिकेतून मराठी व्याकरण शास्त्र आधारे जर आम्ही विग्रह केला तर आम म्हणजे कच्च आणि अन्न म्हणजे धान्य. म्हणजे कच्च्या धान्या आधारे या मृत्यूलोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध पूर्ण होतं ते विसाव्याच्या ओट्यावर पूर्ण होतं, ज्याला गरुड पुराणामध्ये शब्द येतो अमान श्राद्ध. विठ्ठल आता खऱ्या अर्थानं मोजत चला. तिथून आपण वैकुंठ धाम मध्ये आल्यानंतर लक्षात घ्या महाराज, आज पुण्य पावन आपल्या पिंपळेच्या मातीमध्ये हे सांगण्याचं कारण यासाठी आहे कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं जेव्हा या देहाला अग्निडाग दिला जातो तेव्हा तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचे एका यज्ञात रूपांतर होतं. आणि यज्ञ हा शास्त्रसंमतच व्हायला हवा. म्हणून आजपासून जाणीवपूर्वक बाबा आपल्या या पुण्य पावन गावामध्ये या पुढच्या काळात वैकुंठ धाम मध्ये एक नवीन सुरुवात झाली पाहिजे. या पुढच्या काळात वैकुंठ धाम मध्ये जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर सर्वप्रथम हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे. आणि जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. कारण स्वस्तिक काढल्याशिवाय हिंदू धर्मशास्त्र कोणत्याही यज्ञाला परवानगी देत नाही. म्हणून आजपासून आपल्या गावामध्ये लक्षात ठेवा, या पुढच्या काळात जर आईचा देह असेल तर हळदीचं आणि वडिलांचा देह असेल तर कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडे काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचलं जातं. आणि त्यानंतर जाणकार मंडळी आपल्याकडे मुखामध्ये जल देण्याचा प्रघात आहे, ज्याला आपण उदक तर्पण श्राद्ध किंवा जलतर्पण श्राद्ध असं म्हणतो. आता पुन्हा जाणकार मंडळी माझा तुम्हाला आज एक प्रश्न आहे, त्या ठिकाणी मुखामध्ये जल देण्यासाठी हंडा चालतो का? कळशी चालते का? अहो जगातली एकमेव ती अशी जागा जिथं चमचा सुद्धा चालत
समजलं त्याला समजलं. मग लक्षात घ्या महाराज, त्या ठिकाणी वापर कशाचा होतो? अंगठ्याचा. अंगठ्याचाच का? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील स्वतंत्र विभाग असणार हस्तरेखा शास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हस्तरेखा शास्त्र आधारे जर पाहिलं तर अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये जो स्पेस म्हणजे जागा आहे, ही जागा आम्हाला हस्तरेखा शास्त्रा आधारे पितृस्थानाची जागा सांगण्यात आलेली आहे. मग बँकेच्या पासबुकवरची सही असू द्या, हक्क सोडचा कागद असू द्या, किंवा गेलेली विधानसभेची निवडणूक असू द्या, कशाचा वापर आहे? अंगठ्याचा. तसंही प्रत्येक बोटात शास्त्र आहे महाराज. या बोटाचा वापर कुठं होतो? सामान्यपणे व्यवहार ज्ञानामध्ये पाहिलं तर दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण या बोटाचा वापर करतो. आता या सगळ्या बोटांमध्ये पाहिलं तर बाबा हे सगळ्यात मोठं बोट आहे. आणि आपल्या आजूबाजूला आपण जर नीट निरखून पाहिलं तर मोठी लोक नेहमी घासली जातात. हेही दात घासायला उपयोगी पडत होतं. कोलगेट ब्रश लावताना राजीनामा दिला. या बोटाला अनामिका असं म्हणतात. अनामिका शब्दाचा मराठी व्याकरण शास्त्र अन्वय अर्थ होतो ज्याला कुठलंही नाव नाही. या बोटाचा वापर कुठं होतो? गंध लावण्यासाठी. कारण कितीही प्रयत्न करा महाराज, या बोटाचा दुसरीकडे कुठेच वापर होणार नाही. म्हणून शेवटी याचा वापर कुठे ठरलेला आहे? गंध लावण्यासाठी. कारण पूर्वंपार काळापासून महाराज आपल्याकडे एक पद्धत चालत आली आहे, जी नोट कुठंच चालत नाही. ते एक तर मंदिराच्या दानपेटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते. राहिली शेवटी करंगळी. करंगळीचा वापर कुठं होतो? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विवाह संस्कारामध्ये महिला मंडळ आपल्याकडे जी सप्तपदी होते, ही सप्तपदी घेत असताना हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? सप्तपदी झालेली आहे, हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? करंगळी म्हणजे 7 जन्माचं परक नातं जोडते, तिला करंगळी असं म्हणतात. आणि 7 जन्माचं रक्ताचं नातं स्मशानात जल देऊन तोडतो, त्याला अंगठा असं म्हणतात. म्हणून तर विवाह संस्कारामध्ये करंगळीला आणि अंत्यसंस्कारामध्ये अंगठ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर जेव्हा आपण वैकुंठ धाम मध्ये अग्निडाग देतो तेव्हा तो अग्नी वैकुंठ धाम मध्ये निर्माण करतो का? तो आपल्या घरूनच नेला जातो. याचं धर्मशास्त्रीय कारण असं आहे, जेव्हा सप्तपदी होते तेव्हा यज्ञ प्रज्वलित होतो. तो यज्ञ मंत्र अग्नीनं परिपूर्ण होतो. तोच अग्नी आपल्या घरी येतो, आयुष्यभर आपल्या घरात आपली सोबत करतो आणि शेवटी त्याच अग्नीनं शेवटचा अग्नी दाह दिला जातो. म्हणून तर धर्मशास्त्रानं करंगळीला विवाह संस्कारामध्ये आणि अंगठ्याला खऱ्या अर्थानं अंत्यविधीमध्ये अनन्यसाधारण महत्व दिलंय. हा विषय तसा फार मोठा आहे, पण आज आपल्याला फक्त वर्ष श्राद्ध विषय समजून घ्यायचा आहे. मग त्यानंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातामध्ये 7 प्रकारच्या 1.5 फुटांच्या समिधा दिल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्यानं वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, अंजन, पिलावन म्हणजे चंदन आणि उंबर या 7 प्रकारच्या समिधा ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या दिल्या जातात. आणि 7 प्रदक्षिणा पूर्ण करताना एक एक करून या समिधा त्या चितेवर अर्पण केल्या जातात. आपल्या गावात होतात का? आज जर आपली वैकुंठ धाम कमिटी या ठिकाणी उपस्थित असेल तर आपणास एक नम्रतेची विनंती आहे की आपल्या वैकुंठ धाम मध्ये आपण जर वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, चंदन आणि उंबर या 7 वृक्षांची लागवड केली तर पुढच्या 1 वर्षात हे वृक्ष आपल्या हाताशी येतील. आणि कोणत्याही विधीमध्ये ऐन वेळेस या समिधा शोधण्यासाठी आपल्याला कुठेही जावं लागणार नाही. या समिधा आपल्याला वैकुंठ धाम मध्ये उपलब्ध होतील आणि हा विधी शास्त्र संमत होण्यात मदत मिळेल. आणि खऱ्या अर्थानं तरी जाणकारांच्या चेहऱ्यावर वेगळा भाव आहे. महाराज तुम्ही म्हणताय हे ठीक आहे, पण या समिधा त्या चितेवर अर्पण करण्याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे याचं उत्तर आम्हाला गरुड पुराणात दिलंय. देहम दहती यज्ञम फलती. म्हणजे हा देह जळत असताना तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचे काही यज्ञात रूपांतर होतं आणि यज्ञ समिधा अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून या समिधा त्या चितेवर अर्पणच केल्या पाहिजेत. विठ्ठल मग लक्षात घ्या महाराज. आता पुढचा प्रश्न आपल्या सगळ्यांना असा आहे की महाराज तुमच्यापैकी सर्वांनी वास्तुशांतीचे यज्ञ केलेत, मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळे केलेत, मग कोणत्याही यज्ञामध्ये तुम्ही आजपर्यंत रॉकेल किंवा टायरचा वापर होताना पाहिलंय का?
आणि जर आम्ही रॉकेल किंवा टायरचा वापर वास्तुशांती किंवा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात केला तो यज्ञ पूर्ण होईल का? मग या देहाचा वैकुंठ धामामध्ये यज्ञ होत असताना जर आम्ही रॉकेल किंवा टायरचा वापर करणार असू तर याही देहाचा यज्ञ पूर्ण होईल का? म्हणून तर खऱ्या अर्थानं बाबांना ग्रामस्थांतर्फे खरी श्रद्धांजली आज जर कोणती व्हायची असेल तर आजपासून आपल्या चोकोर वस्तीमध्ये रॉकेल आणि टायरचा वापर या पुढच्या काळात पूर्णतः बंद झाला पाहिजे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. मग आता खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर काहींच्या चेहऱ्यावर आणखी एक भाव आला, महाराज तुम्ही थंडीत आलात म्हणून बरं आहे, पण पावसाळ्याचे दिवस असतील तर आणि सरपण ओलं असेल तर यालाही उत्तर गरुड पुराणामध्ये आहे. सरपण कितीही ओलं असू द्या पण गरुड पुराण आम्हाला असं सांगतं 10 किलो भीमसेनी कापूर 10 किलो शुद्ध गावरान गाईचं तूप बाबा ते मिळणं आता अवघड आहे. कारण 2018 करोड नंतर महिला मंडळ सध्या तुम्ही तुपाचा चमचाही दोन्ही बाजूनी सपाट आणलाय, त्यामुळे वनस्पती तुपही चालेल. 40 किलो जाड मोठं मीठ आणि गोवऱ्या असतील तर सरपण कितीही ओलं असू द्या अग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय राहत नाही. पण अजूनही काही चेहऱ्यांवर एक भाव आहे, महाराज 10 किलो भीमसेनी कापूर म्हणजे 10,000 रुपये. पण ज्यांनी आपल्या मागे कोटी दीड कोटीची संपत्ती ठेवली आणि नंतर पितृदोषाच्या नावाखाली लाख रुपये जाऊ द्यायचे नसतील तर त्या समोर हे 10,000 काहीच नाही. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. तिथून आपण घरी आल्यानंतर आपल्याकडे सारवून दिवा लावला जातो आणि मला वाटतं आपल्याकडे पिढ्यानपिढ्या खऱ्या अर्थानं संगमनेरच्या या परिसरात एक शब्द प्रचलित आहे, कडुघास काढणे. बरोबर ना? ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अन्न वैन श्राद्ध. अन्न वैन श्राद्ध झालं की दुसऱ्या दिवशी असतं त्याला म्हणतात ब्रह्मवैन श्राद्ध. तिसऱ्या दिवशी आपण ज्या हस्ती जमा करतो त्याला गरुड पुराणामध्ये शब्द येतो हस्तसंचयन श्राद्ध. त्यानंतर आपण नाशिकला जाऊन येतो केशर्पण श्राद्ध. त्यानंतर येतं ते हृदयपूर्वक श्राद्ध. त्यानंतर येतं ते नाभीपूर्वक श्राद्ध. त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक श्राद्ध. मग 10व्या दिवशी येतं ते म्हणजे दशपिंड श्राद्ध. आता हे 10 आणि आधीचे 2 किती झाले 12. त्यानंतर 13व्या दिवशी येतं ते म्हणजे 13वीचं श्राद्ध. 13वीचं श्राद्ध पूर्ण झालं तिथून पुढे दर महिन्याला 11 महिन्यापर्यंत येतं ते म्हणजे दर महिन्याचं मासिक श्राद्ध. आणि 11 महिन्यांचं मासिक श्राद्ध पूर्ण झालं की हिंदू धर्मशास्त्रातील 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाचं या मृत्यू लोकातील येतं ते म्हणजे आजचं प्रथम वर्ष श्राद्ध. विठ्ठल आणि बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्ध विधीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर आसुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं मी सुरुवातीला एक वाक्य सांगितलं की कुटुंबातून पतीचं जाणं, कुटुंबातून सासऱ्यांचं जाणं, कुटुंबामधून खऱ्या अर्थानं वडिलांचं जाणं आणि कुटुंबातून आजोबांचं जाणं, कुटुंबातून भावाचं जाणं ह्या गोष्टी कधीही शब्दांमध्ये व्यक्त होत नसतात. कारण खऱ्या अर्थानं हे वटवृक्षाची माया असते आणि ती माया खऱ्या अर्थानं पोरकी झाल्यासारखी होते. पण महाराज बाबांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर साधाच माणसांचे बनते तुफान मोठे, हलतो समुद्र सारा, ढळते आकाश मोठे. साधी साधी माणसं जेव्हा ध्येयानं पेटून उठतात तेव्हा ते किती असामान्य कर्तृत्व करू शकतात याचं आदर्श उदाहरण म्हणजे आदरणीय वैकुंठवासी सुरेश बाबांचं जीवन होतं. कारण रिटायरमेंट पर्यंत जर प्रवास पाहिला तर रेल्वे क्षेत्रामध्ये उच्च अधिकारी टीसी या भूमिकेतून त्यांनी आपलं कर्तव्य बजावत असताना आपल्या लेकरांनाही ज्ञानानं परिपूर्ण, आपल्या लेकींनाही ज्ञानानं परिपूर्ण आणि आपल्या कुटुंबाला एका संस्कारांच्या वेगळ्या उंचीवर नेलं. खरं तर कष्टामधून हे उभं राहिलेलं परिवार आणि या परिवारामध्ये रिटायरमेंट नंतर जर पाहिला गेलं समाधानाच्या ताटामध्ये जेवण्याचे दिवस होते. पण याच काळामध्ये हृदयविकाराचं नैमित्य झालं आणि बाबांचं आपल्यातून जाणं झालं. पण जरी बाबा आपल्यातून गेले असतील तर लक्षात घ्या महाराज प्रापंचिक दृष्टीने विचार केला व्यक्ती किती वर्ष जगला याला महत्व आहे. आणि अध्यात्मशास्त्र आधारे जर विचार केला तर व्यक्ती किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला याला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि बाबांचं जीवन जर यथार्थ पाहिलं तर यथार्थ परिपूर्णतेचा कळस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण सिव्हिल इंजिनिअरिंग असेल किंवा खऱ्या अर्थानं उच्च शिक्षणाच्या माध्यमातून बाबांनी दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा त्यांचे आदर्श चिरंजीव संतोष दादा असतील, सुनील दादा असतील
त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं त्यांचे बंधू भाऊसाहेब बाबा असतील, त्यांच्या कन्या आणि ताई भीमाशेठ सानप, त्याचप्रमाणे संगीताई सयाजी नांगरे, त्याचप्रमाणे त्यांचे पुतणे संपतराव दादा असतील, मल्हारी राव असतील, अमोल दादा असतील, भूषण दादा असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या भगिनी हवाई असतील, त्याचप्रमाणे त्यांचे मामा रामनाथ दादा असतील, त्याचप्रमाणे त्याची नाथ कार्तिकी दुर्वा मनस्वी प्रकृती असेल, दर्शिक वेदांता आणि त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा नेहमीचा प्रचंड मोठा वावर आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांना समजून घेण्याची वृत्ती आदरणीय तुकाराम दादा असतील, असा खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर भरलेला परिवार आणि या परिवारामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांची भक्कम साथीमुळे हे कुटुंब उभं राहिलं. कारण लक्षात घ्या महाराज, नवरा या शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्याआधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा, आणि राम म्हणजे रामांसारखा एकनिष्ठ असणारा. तर बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको. असेच शून्यातून या कुटुंबाची खऱ्या अर्थानं प्रगती होत असताना आदरणीय सुरेश बाबांना दिलेली, त्यांच्या धर्मपत्नीने सुंदर आईने दिलेली साथ ही शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. एक भरलेला परिवार आणि या परिवारामधून वर्षभरापूर्वी बाबांचं झालेलं जाणं शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. पण कळी काळावर सत्ता प्रस्थापित मृत्यूलोकात होऊ शकत नाही. त्यामुळे वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. आणि त्या अनुषंगाने सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा कालांतराने त्या मार्गाने कसं जायचं हे सांगण्याचा दिशादर्शक मॅप आहे. विठ्ठल चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. आता खऱ्या अर्थाने अभंगाचे शब्द ज्यांच्या आहे ते जगद्गुरु तुकोबाराया आहे. आणि म्हणे रामेश्वर भट्ट दुजा तुका विष्णू नोहे दुजा. म्हणजे भगवान विष्णूंचा अंश असणारे तुकोबारायांचे शब्द दिसायला सोपे आहेत, पण त्याचा मतितार्थ आणि मूळ गाभार्थ खऱ्या अर्थानं 5 काय 50 वर्ष गेले तरी त्यातल्या एका शब्दाचा अर्थ कोणताही कीर्तनकार सांगू शकत नाही. म्हणून आपण अभंग सोडवत नसतो, त्या अभंगाला अनुमोदन देत असतो. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द आहेत धन्य माता पिता तयाचिया. पण इथं माता पिता 2 अनुषंग आहेत. एक संत रूपी मायबाप आहेत, कारण संत मायबाप कृपा वंत, आणि दुसरे माता पिता म्हणजे जन्म देणारे माता पिता आहेत. आणि तुमच्या माझ्या मृत्यूलोकातील जीवाचं जीवशास्त्र जर आम्ही पाहिलं तर खऱ्या अर्थानं या मृत्यूलोकामध्ये तुमचं माझं हित कोणतं आहे. आता याचीही व्याख्या करायच्या अगोदर एक प्रश्न विचारतो महाराज. आता मला सांगा, ज्यांना ज्यांना वाटतं आपल्याला स्वर्ग मिळावा त्याने एकदा जोरदार टाळी वाजवा, कारण धर्म मंडप आहे आणि इथं परमात्मा येत असतो. सगळ्यांचीच अपेक्षा आहे. मग आता जर भगवान विष्णू नवीन कोरं विमान घेऊन आले आणि विमानाचं लँडिंग इथं मोकळ्या जागेत केलं तर चालेल ना बाबा, काही हरकत नाही. आणि परमात्म्याने इकडे पाहिलं, अरे वा माझ्याच नामाचा गजर चालू आहे आणि आज मी तुम्हा सगळ्यांना एवढा प्रसन्न आहे की आज तुम्हा सगळ्यांना मी सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं कसं सदेह. फक्त कीर्तन झालं, महाप्रसाद झाला, सगळ्यांनी येऊन विमानात बसा. आणि आता ज्या धर्ममंडपात आपण आहोत इथं मृत्यू आला तरी खोटं बोलता येणार, आणि चुकून जर आपण खोटं बोललो तर या वर्षीची द्राक्ष खाऊ की नाही सांगता येणार. त्यामुळे इथं खोटं बोलायचं. मग किती जण विमानात बसायला स्वर्गात जायला तयार. आता बोटवर करा, फक्त परत येणं होणार आणि इथं खोटं बोलता येणार. थांबू लागलं तर 2 मिनिटं. ज्यांचं शिटरी जर वय त्याने तरी बोटवर करा. मी ये म्हणून राहिले. असं रोज तुम्हाला सकाळी 5:45ला, दुपारी 1:45ला आणि नित्यनेमानं रोज रात्री 9:10ला 3 गोळ्या देणारी सुद्धा आता बोट वर करायला तयार. म्हणजे प्रपंच कसाही असू द्या पण वास्तवात तो सोडायला आम्ही तयार नाही. मग प्रपंचातला खऱ्या अर्थानं प्रपंचही साधून परमार्थाचा मार्ग जर आम्हाला निवडायचा असेल तर खऱ्या अर्थानं त्यामध्ये आम्ही आमच्या जीवनात कसं जावं हे सांगणारा हित ज्यांनी सांगितलं ते संत आहेत. कारण खऱ्या अर्थानं म्हणून तर महाराज म्हणतात हित ते करावे देवाचे चिंतन.
मग खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या नामाचं चिंतन आपल्या हातून घडावं हा मार्ग दाखवणारे मायबाप संत रूपी मायबाप आहेत. आणि खऱ्या अर्थानं संत रूपी मायबाप जेव्हा आमच्या अंतकरणामध्ये आपल्या हिताची व्याख्या सांगतात आणि ते रुजवतात तेव्हा त्या धन्यता मायबापांना आहे. कारण मायबापांच्या संस्कारावर मुलं घडतही असतात अथवा बिघडतही असतात. आणि जर मायबापांचे संस्कार योग्य असतील तर मुलं कशी घडतात, कुळी कन्या पुत्र होती जे. मग संत रूपी मायबापांनी जेव्हा आम्हाला मार्ग दाखवला तेव्हा जी कन्या आणि जो पुत्र जन्माला येतो त्या कन्येचं नाव आहे भक्ती आणि जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव आहे भाव. आणि भक्ती आणि भाव हे पुत्र जेव्हा खऱ्या अर्थानं जन्माला अंतकरणामध्ये येतात तेव्हा त्या अंतकरणातली शुद्धता एवढी होते तयाचा हरिक वाटे, देवालाही त्याचा हर्ष होतो. आणि याही पुढे जाऊन आता महिला मंडळ तुम्हाला एक प्रश्न आहे. बाळ जन्माला आलं की खऱ्या अर्थानं बाईला आई पण येतं, पण तिथूनच आईपणाचा प्रवास सुरू होतो की ते लेकराला बाजूला ठेवून दिलं जातं. आई खऱ्या अर्थानं आयुष्यभर त्या लेकराला घडवण्यासाठी प्रयत्न करत असते आणि जगाच्या बाजारात आपलं लेकरू सर्वश्रेष्ठ ठरावं म्हणून ती माऊली आपल्या लेकराचं बोट धरून त्याला शाळेपर्यंत विद्यापीठापर्यंत घेऊन जाते. मग संत रूपी मायबापांनी आम्हाला अध्यात्माच्या मळ्यामधलं जे विद्यापीठ निर्माण करून दिलं गीता भागवत करीती. आणि या मृत्यूलोकामध्ये खऱ्या अर्थानं मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग अखंड चिंतन. मग त्या परमात्म्याच्या नामाचं चिंतन अंतकरणात केलं फायदा काय होईल. अंतकरणातले काम क्रोध मोह माया लोभ हे विकार दूर होतील, चित्त निर्मळ होईल. आणि हे निर्मळ चित्त जर देवाच्या चरणावर गेलं तर देव पहावयासी गेलो देवची होनी. आणि असं जे देवत्व ज्याला प्राप्त होईल खऱ्या अर्थानं असे देवत्वाला जे जातील अभंगाच्या चतुर्थ चरणात तुकोबाराय सांगतात त्यांची सेवा घडव. तुका मने माझा घडो त्यांची सेवा, तुका मने माझा घडो त्यांची सेवा, घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका मने माझा घडो त्यांची सेवा, समस्त स्वर गंधर्व ताल आणि टाळ मोर्शींसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण हे खरं संप्रदायाचं वैभव आहे आणि म्हणून तो कळस अविरत आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आज पाहिला गेलं आदरणीय संतोष दादा आणि आदरणीय सुनील दादा असतील, त्याचप्रमाणे त्यांच्या भगिनी असतील, या सगळ्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ या उंचीमध्ये प्रथम वर्ष श्राद्ध आयोजित केलेलं आहे. पण धन्यता आज मात्र आदरणीय सुरेश बाबांना द्यावी लागेल. कारण त्यांनी दिलेल्या संस्कारांचा वसा आणि वारसा
त्या लेकराने आपल्या अंतकणामध्ये रुजवला आणि त्या मार्गाने खऱ्या अर्थाने यशस्वी प्रवास केला, म्हणून तर हा कुटुंब स्वर्ग रूपाला पोहोचलं. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण लक्षात घ्या महाराज, आज समाजाच्या ताटामध्ये आपल्या दोनही चिरंजीव असतील, आपल्या कन्या असतील, आपले पुतणे असतील, या सगळ्यांच्या आनंदाचा प्रवास पाहण्याचा दिवस होता. आणि त्या प्रवासामध्ये खऱ्या अर्थानं या मार्गावरून बाबांचं झालेलं जाणं शब्दांमध्ये व्यक्त होत नाही. हे दुःख शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. कारण तुमचं माझं सोडून द्यावं, पण ज्या भगवान परमात्म्याने हे ब्रह्मांड निर्माण केलं, त्या भगवान परमात्म्याला सुद्धा मृत्यूलोकात अवतार घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणून आजही प्रभू रामचंद्रांना कौशल्येचा राम म्हटलं जातं, तर भगवान श्रीकृष्णांना देवकी नंदन यशोदेचा काना म्हटलं जातं. अहो, जगाची मौली बनलेल्या माझ्या ज्ञानोबरायांना रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं, तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिजाऊ कुमार म्हटलं जातं. मग असं माता पित्याचं श्रेष्ठत्व काय आहे? मराठी भाषेत एक सुंदर सुभाषित आहे, जे ना पाहे रवी ते पाहे कवी, जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्य दृष्टी या मृत्यूलोकात ज्या कवीला प्राप्त झाली, तो कवीही आजपर्यंत आई आणि वडील या दोन शब्दांवरती लिहिताना या दोन शब्दांच्या पुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही. यापेक्षा माता पित्याची महती काय वर्णन करावी. तरीही आज बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं आपण माता पित्याचं महात्म्य आणि त्याचा देवपण समजून घेण्याचा प्रयत्न तर करूयात. पण महाराज, आज जाताना मात्र एक वाक्य बोलून जातो. अहो, आई अनेक वेळा आम्हाला कथांमधून कळाली, आई अनेक वेळा आम्ही प्रवचनाच्या कीर्तनाच्या माध्यमातून समजून घेतली, आई अनेक वेळा पुस्तकाच्या पानापानात उमटून गेली, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, या वडिलांना आणि खऱ्या अर्थात सगळे शेतकरी आहे या बापाला समजून घेण्याचा प्रयत्न मात्र हल्लीच्या आमच्या लेकरांकडून होताना दिसत नाही. सगळ्यात मोठी वास्तवता आहे. आदरणीय खऱ्या अर्थानं बाबांच्या दोनही चिरंजीवांनी, बाबांच्या कन्यांनी, त्यांच्या नातवंडांनी, त्यांची धर्मपत्नी, पुतणे असतील, या सगळ्यांनी खऱ्या अर्थानं बाबांची केलेली सेवा इथं बसलेल्या प्रत्येकाने अनुभवलेली आहे. पण असे श्रावणबाळ मात्र आज फार कमी घरांमध्ये आहे. हे सुद्धा बाबा अलीकडच्या काळातलं सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण हे कुटुंब ज्ञानानं परिपूर्ण आहे, पण जेवढं ते ज्ञानानं परिपूर्ण आहे तेवढंच ते संस्कारानं सुद्धा परिपूर्ण आहे. हेही सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हीच गरिबी आता अनेक कुटुंबांमध्ये पाहायला मिळते. म्हणून तर ग्रामीण भागात अलीकडच्या काळात मुलंच वडिलांना म्हणतात, काय केलंय माझ्यासाठी. इथं जर कोणी एखादा असा असेल ज्याला वाटत असेल ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं, आपल्या आईनं आपल्यासाठी काय केलं, त्यांना मी सांगतो म्हणून पुढच्या 3 मिनिटात फक्त 3च गोष्टी करून पाहाव्यात. पुढच्या 3 मिनिटात तुम्हाला स्पष्ट होईल आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय केलंय. ज्याला वाटतं ना आपल्या माता पित्यांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना पहिली गोष्ट करावी. आता संगमनेरच्या अलीकडे पुणे नाशिक हायवेवरती रस्त्याचं काम चालू आहे. आता खऱ्या अर्थानं नवरा बायको दिवसभर या थंडीमध्ये दुपारच्या कडाडत्या उन्हामध्ये दगडी फोडतायत आणि त्यांची 3-3, 10-10 वर्षाची लेकरं त्या ठिकाणी फोडलेली खडी दिवसभर त्या डोक्यावर टोपलं घेऊन त्या रस्त्यावर टाकतायत. त्या लेकरांचं वय पहा, त्या लेकरांचं वय पहा, आज आपलं वय पहा. त्या लेकरांच्या जीवनातले कष्ट पहा, आज आपल्या जीवनातला आनंद पहा. ते लेकरांचं उद्याचं कष्टमय भविष्य आठवा आणि आज आपल्या जीवनामध्ये आपल्या माता पित्यांनी घडवलेलं आणि सुरक्षित केलेलं उद्याचं भविष्य क्षणभर आठवा. कळून चुकेलो आपल्या माता पित्यांनी आपल्याला काय दिलंय. महाराज, ज्यांना वाटतं ना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, मागच्या संबंध 2024चा जर आपण अभ्यास केला तर महाराष्ट्र सरकार 2 जानेवारी ते 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत महाराष्ट्र सरकारची जी आकडेवारी आहे त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मागच्या संबंध 2024 मध्ये 7,262 अर्भक एक दिवसाचं लेकरू आई हॉस्पिटल आणि नाल्याच्या कडेला बाळा त्यामध्ये अनाथ म्हणून ठेवून निघून गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. ज्यांना वाटतं ना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना मी सांगतो म्हणून कधीतरी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या बाजूला जाऊन पहा. नाल्याच्या कडेला झुडपामध्ये बाळा त्या ठेवलेलं एक दिवसाचं लेकरू, त्या लेकराच्या अंगावरची लाली सुद्धा उतरलेली नसते आणि जीवाच्या आकांतानं ते लेकरू मात्र टाहू फोडत असतं. त्या लेकराचं वय पहा आणि त्या क्षणाला आज आपलं वय पहा. त्या लेकराच्या जीवनातला एक दिवसाचं आयुष्य, पण त्यातलं त्याचं दुःख पहा. आज आमचा वर्तमानातला आनंद पहा. त्या लेकराचं उद्याचं भविष्य क्षणभर आठवा आणि आपल्या आई वडिलांनी सुरक्षित केलेलं उद्याचं आपलं भविष्य क्षणभर बसल्या जागी आठवा. कळून चुकेलो आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय दिलं. ज्याला वाटतं ना आपल्या माता पित्यांनी आपल्यासाठी काय केलं, मी सांगतो म्हणून फक्त एकदा अनाथाश्रमाला नक्की भेट द्या. त्या अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख पहा, त्यांचं वय पहा, उद्याचं भविष्य पहा आणि त्या जागी आज आपलं वय
आपल्या जीवनातला आनंद आणि आपल्या वडिलांनी घडवलेलं उद्याचं भविष्य आठवा. कळून चुकेलो आपल्या वडिलांनी आपल्याला काय दिलंय. महाराज बसल्या जागेवर पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. जो खऱ्या अर्थानं घरात आनंदाचा क्षण आला तर आपल्या आईला पुढे उभं करतो, पण कुटुंबावर कधी दुःखाची काळरात्र जर आली तर मात्र स्वतः उमऱ्यात ढाल बनून उभा ठाकतो. कारण तो फक्त बाप पप्पा डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा साक्षात तो आमच्या घरातला श्रीहरी विठ्ठल असतो. अवघड गड्या उमगाया उरामध्ये माया त्याची कळ्याने भवानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यात गाणी. जिजू जिजू संसाराचा गळाकला वटामध्ये हसू कणावाकला गडीभर ऐक त्याची दापर लय अवघड लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं बाप पप्पा डॅडी अनेक नावानं आम्ही त्याला संबोधत असतो, पण वास्तवात जर विचार करून पाहिलं तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा तो आमच्या घरातला श्रीहरी विठ्ठलच असतो, जो उभा आयुष्य आपल्या लेकरांना प्रकाशमान करण्यासाठी विस्तवासारखा जळत राहतो. आयुष्याच्या शेवटी मात्र कोळसा होऊन जातो, पण कोळसा होण्या अगोदर आपल्यातला प्रकाश आपल्या लेकरांना समर्पित करून जातो. कारण तो फक्त बाप नसतो, तर घर नावाच्या पंढरीतला तो आपल्या वास्तवातला विठ्ठल असतो. अहो पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकळून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे, पण माझं लेकरू वनवासाला जाणार माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र लक्षात राहत नाही शोकांतिका. माझ्या लेकराला कंस मारेल म्हणून रडणारी देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे, पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून त्या यमुनेला आलेल्या महापुरातूनही स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला नंद घरी गोकुळात घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही शोकांतिका. माझ्या लेकरांना सामान्य स्वीकारावं मग रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे, पण माझ्या लेकरांना सामान्य स्वीकारलंच पाहिजे म्हणून त्या इंद्राणीच्या घाटावर स्वतःला आनंदाने समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही शोकांतिका. माझ्या लेकरांना स्वराज्य उभं करावं भावना जोपासणारे जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे, पण माझ्या लेकरानं स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तर तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून खऱ्या अर्थानं स्वराज्याला बळकटी देणारे राजे शहाजीराजे लक्षात राहत नाही शोकांतिका. म्हणून तर मी नेहमी म्हणतो महाराज, वडील हे फणसासारखे असतात. अहो फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ कधी गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम गर असतो तो आम्हाला कधी मिळणारच नाही. त्याप्रमाणे आम्ही आमच्या घरामध्ये वडिलांचे बाह्य रंगाने दिसणारे क्रोधाचे काटे पाहिले म्हणून जीवनात वडिलांच्या कुशीत कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा वाहणारा मायेचा झरा असतो तो आम्हाला कधी दिसणारच नाही. पाप करी जोडी बाप करी जोडी बाप करी आपुली पुरवणी
एकाएकी केला निरतीचा धाई कळी वागवोनी लक्षात तो बाप असतो उभं आयुष्य लेकरांसाठी जगत असतो. लेकरांच्या जीवनातला संसाराचा ताप कमी करण्यासाठी आयुष्यभर लढणारा देवदूत म्हणजे तुमच्या माझ्या घरातला बाप असतो. आता सध्या लग्न सीजन चालू आहे. इथं बसल्यापैकी कुणाच्या घरात या वर्षी जर मुलीचं लग्न असेल किंवा मागच्या 2 वर्षात इथं बसल्यापैकी कुणाच्या घरात मुलीचं जर लग्न झालं असेल तर हा सगळा परिसर शेतकरीच वर्ग बहुतांश आहे. आमचा शेतकरी बाप कितीही श्रीमंत असू द्या, आमच्या शेतकरी बापाचा सातबारा कितीही मोठा असू द्या, पण महाराज एका बापाला जर आपल्या लेकीचं लग्न करायचं म्हटलं तर सोसायटीचं बिनव्याजी कर्ज, पण संस्थेचं जामीनकी कर्ज आणि बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय खऱ्या अर्थानं आपल्या घरातल्या मुलीचं लग्न सुद्धा होत नाही. ही आजची जळजळीत अवस्था आहे. हो, बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धुंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, लेकीचं लग्न करायचं औंदा. पाहता पाहता 1.5 महिना निघून गेला. वडील काहीतरी काम सुरू होतं आणि त्याच वेळी त्यांच्या उजव्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या वडिलांनी फोन कानाला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले, दादा एक चांगला मुलगा आहे, एक चांगली पार्टी आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा 2 दिवस झाले पाहुणे फोन करतायत, उद्याच यायचं म्हणतायत. एवढे शब्द त्या बापानं ऐकले आणि हातातलं काम सोडलं आणि माझ्या बहिणीने तो बाप धावत धावत तुमच्या आईच्या जवळ गेला. तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार ग, सगळी तयारी करून ठेव बरं. माझ्या बहिणीनं आजही खऱ्या अर्थानं तुमचा भूतकाळ आठवून तुमचा साक्षी गंध झाला तो दिवस डोळ्यासमोर आठवून पहा. सकाळची 11:15ची वेळ होती. पाहुणे घरात बसले होते. बाजूला खुर्चीवर तुमचे वडील बसलेले होते आणि मुलगी चहाचा ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर आली. आज माझ्या बहिणीनं बापाची पहिल्यांदा नजर तुमच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि माझं लेकरू माझं काळी जाता कायमचं दूर जाणार म्हणून पहाडासारखे असणारे त्या बापाचे डोळे मात्र डबडबून गेले. माझ्या बहिणींना आज पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि हीच माझ्या लेकीची अखेरची सायरी म्हणून त्या बापाच्या डोळ्यातला एक अश्रू कबशीत कोसळला. पण त्याच वेळी पहाडासारख्या असणाऱ्या बापाच्या मनात विचार आला, अरे माझी लेक माझ्यापासून दूर होणार, पण आता तर माझ्या लेकराच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार. म्हणून डोळ्याशी आलेली आसू सुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळली आणि उसना हसू आणून आपल्या लेकीकडे पाहू लागला. 20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं बाहेर हाक मारली. वडील बाहेर आले आणि मध्यस्थीनं सांगितलं, दादा अहो पार्टी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, तुमच्या लेकीच्या उभ्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा पाहुणे म्हणतात लग्न मात्र आपल्याला काढून द्यावं लागेल. अरे एवढे शब्द ऐकले आणि या बापाच्या पायाखालची वाळू सरकली. माझ्या लेकीचं लग्न आहे, माझ्या लेकराचं लग्न आहे, चांगला हॉल पाहायचं म्हटलं 1.5-2 लाख रुपये निघून जातील. पाहुण्यांचा मानपान भांडी संसार 2-2.5 लाख रुपये पुरणार नाही. अरे माझ्या लेकीला दागिने करायला 2.5-3 लाख जवळ हवेत. 7-8 लाख रुपये खर्च आहे. माझं लेकराचं खऱ्या अर्थानं आयुष्य माझी लेक माझी लक्ष्मी होती. आता परक्या घरात जाणार तिला काही कमी पडायला नको. पण या फाटक्या बापाच्या खिशात तर पैसे नाही. त्या बापाच्या डोळ्यातून खळदिशी अश्रू उघडला. माझ्या बहिणींनो आजही आठवून पहा, तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही घरात कितीही चुका केल्या तरी प्रत्येक वेळी तुमच्या चुका माफ करून तुम्हाला कुशीतच घेणारा, पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून एक जरी चूक झाली तर त्याला घराच्या उंबऱ्यात उभे करून सुनावणारा हाच आमचा बाप. पण आज पहिल्यांदा त्या दिवशी त्या बापानं तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ घेतला आणि सांगितलं, बाप्या अरे तुझी ताई आयुष्यात परत दुसरं काय मागणार आहे? तुझी ताई जर सुखी झाली तर मी आनंदाने मरायला मोकळा झालो रे. माझ्या आयुष्यात मला आता दुसरं काही नको, पण तुझी ताई सुखी झाली पाहिजे. माझ्या बहिणींनो आज पहिल्यांदा तुमच्या भावानं तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसू पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा अहो काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करू, पण आपली ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीने तो एवढाच आधार तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील घरात धावत आले. पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, फोडा सुपारी. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा तुमचा साक्षी गंध झालेला दिवस.
त्या दिवशी सबंध दिवस आणि सबंध रात्र तुम्ही तुमच्या बहरणाऱ्या खऱ्या अर्थाने नवीन संसाराच्या स्वप्नात रममान होतात. पण या बापाच्या जीवनातली ती पहिली अशी रात्र होती की सबंध रात्रभर तो बाप मात्र उशीवर कूज बदलत राहिला. पैसे आणावेत कुठून, पैसे जमावेत कसे, या विवेचने त्याला रात्रभर झोप लागली नाही. अरे सकाळी दुधाची किटली घेऊन तो डेअरीवर गेला ना, त्या दिवशी दुपारचे 12 वाजले तरी आमचा बाप घरी आलाच नाही. कारण त्यानं डेअरीवर दूध घातलं आणि तिथून धावत पतसंस्थेत गेला, बँकेत गेला, मित्रांकडे गेला. अनेकांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं, पण तुमचं लग्न मात्र त्यानं धूमधडाक्यात करून दिलं. माझ्या बहिणींना आजही तुमचा बस्ता बांधलेला दिवस आठवून पहा. इकडे संगमनेरच्या किंवा मुंबईच्या मार्केटमध्ये तुमच्या लग्नाचा बस्ता बांधताना, तुमच्या लग्नाचा 35,000 रुपयाचा शालू घेताना या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनियांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक दुर्बिणीचा डोळाही अपूर्ण होता. त्या बापानं बस्त्यामध्ये तुम्हाला 10,000चे सँडल घेताना आमच्या बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र गावात जाऊन गडबडीत उद्या आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून आदल्या दिवशी चंभाराकडे जाऊन आपल्या चपलेला 2 चुका मारून आणणार आहे. हाच तुमचा बाप होता. पण पडद्यामागे जगणारा बाप कधी पडद्यासमोर हे दाखवत नाही. म्हणून वास्तवातला आमच्या घरातला पंढरीच परमात्मा आमच्या डोळ्यांनी दिसत नाही. शोकांतिका. वेळ भरपूर झाला, वेगात पुढे सरकतो. माझ्या बहिणींना आजही खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर तुमचे दिवसागणी तुमचे दिवस खऱ्या अर्थाने पाहत जा. त्या बापानं खऱ्या अर्थाने कर्ज केलं, तुमचं लग्न धूम धडाक्यात करून दिलं. अवघं 1.5 वर्ष गेला आणि कोरोना आला. कोरोनाचं ही पुढे 2 वर्ष गेली आणि आता सुरू होणारा पुढचाच मार्चचा महिना असावा. 27-28 मार्चची तारीख होती आणि हा बाप मात्र गावातल्या हॉटेलमध्ये मित्रासोबत चहा पीत बसला होता. अरे सोसायटीच्या शिपायाने दुरून पाहिला. शिपाई धावत आला, आमच्या वडिलांच्या हातामध्ये एक लिफाफा दिला. आमच्या वडिलांनी चहाचा अर्धा कप जागेवर ठेवला आणि लिफाफा फोडून ते पत्र वाचू लागला. पत्र सोसायटीचं होतं. पुढच्या 4 दिवसात हप्ता जमा करायचा होता. अरे बापाच्या पायाखालची वाळू सरकली. जवळ तर पैसे नाही, करावं काय. 1 महिना झालाय बँकेच्या मॅनेजरचा 3 वेळा फोन आलाय. 8 दिवसापासून पतसंस्थेतून फोन येतोय. सोसायटीचं पत्र जवळ पडलंय, जवळ तर पैसे नाही, करावं काय. त्याही दिवशी माझ्या बहिणीने दुपारी 12ची वेळ होती. त्या बापाच्या पोटातली भूक जागी झाली होती, पण बाप घरी नाही आला. तिथून धावत तो मित्रांकडे गेला, पाहुण्यांकडे गेला. अनेकांच्या पायावर त्याने डोकं टेकवलं. तेव्हा कुठून तरी हप्त्यापुरते पैसे जमा केले आणि दुसऱ्या दिवशी धावत सोसायटीत गेला. हप्ता भरला आणि चेअरमन साहेबांना असले, चेअरमन साहेब नव्याचं जुनं करून घ्या बरं, पैसे आले की सगळं भरून टाके. एवढंच तो बाप बोलला. भरलेल्या पैशाची पावती घेतली आणि सोसायटीची एक पायरी तो बाप उतरू लागला. अरे हाच तुमचा बाप. खऱ्या अर्थानं सोसायटीच्या 3च पायऱ्या उतरला आणि त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. वडिलांनी फोन कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा अहो अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. या बापाला काय आनंद झाला. माझं लेकरू बाळत पडायला येणार आहे, माझी लेक बाळत पडायला येणार आहे, मी बाबा होणार आहे. धावत धावत तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्यानं गाडीला चावी लावली आणि वेगानं तुमच्या घराकडे निघाला. पण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 1.5 किलोमीटर दूर असणार. हाच तुमचा बाप गावातल्या चौकात आला आणि राहून त्या बापाचा पाय मात्र गाडीच्या ब्रेकवर गेला आणि उजवा हात खिशावर आला. बाप विचार करू लागला, अरे आता तर 4 मित्रांकडे उसनवारी केली, तेव्हा कुठून तरी हप्ता भरला, माझं लेकरू बाळपणाला येणार आहे. सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी मेडिकलला 5-10 हजार जवळ हवे, पण माझ्या खिशात अवघे 2,000 रुपये. त्याही दिवशी तो बाप घरी नाही आला. तिथून धावत मित्रांकडे गेला, पाहुण्यांकडे गेला. अरे तिथून धावत तो दूध डेअरीच्या ऑफिस मध्ये गेला, साखर कारखान्याच्या ऑफिस मध्ये गेला. त्यानं व्यापाऱ्याला फोन लावला. मागचं एखाद्या बिल येणे एखाद्या बापानं पाहिलं, ज्याला बळीराजा म्हणून डोक्यावर घेतो. पण ह्याच तुमच्या वडिलांना त्या दिवशी 8,000 जमा करायला सुद्धा दुपारचे 3 वाजले. कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले आणि धावत घरी आला. तुमच्या आईला सांगा, रुक्मिणे तुझी लेक बाळत पडायला येणार आहे ग. पण तो बाप काही बोलायचा. तुमच्या आई मात्र घराच्या उंबऱ्यात उभी होती. तिच्या बाजूला संपलेली गॅस सिलेंडरची टाकी होती आणि बाप काही बोलणार एवढ्यात आई उतरल्या, हो कुठं होतात, दुपारचे 3 वाजलेत, आज शुक्रवार आहे, गावात घ्याची गाडी आली असेल, जा लवकर गॅस घेऊन या. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा,
त्या दिवशी या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं, दुसऱ्या वेळेस संपलेल्या गॅस सिलेंडरच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळेस बाजूला पडलेल्या सरपणाकडे बोट दाखवून सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ जो मापर्यंत माझ्या लेकराचं बाळंतपण सुखरूप होणार नाही, तुझी गॅसची टाकी सुद्धा मी आणणार नाही. माझ्या बहिणीनं आजही तुमच्या बाळंतपणाचे माहेरचे 2 महिने आठवून पहा. तुम्ही बाळंतपणासाठी माहेरी होतात ना, दुखलं खुपलं तुमची आई तुम्हाला कुशीत घेत होती, बाप मात्र शेतामध्ये राबत होता. दुपारी खऱ्या अर्थानं जेवायला आला की हात धुताना एकच विचारायचा, बाळा तब्येत बरी आहे ना, आणि पुन्हा शेताकडे निघून जायचा. जगानं दुरून आई पाहिली, आई मायेचा सागर वाटली. जगानं दुरून तो बाप पाहिला, जगाला निष्ठुर वाटला. पण त्या 2 महिन्याच्या काळात हाच आमचा शेतकरी बाप तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज कुणाला येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालत होता आणि हमसून रडून देवाला सांगत होता, देवा माझं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळंतपण सुखरूप होऊ दे. पण तो बाप अंधारात रडला म्हणून तर जगाला दिसलाच नाही. म्हणून बाप मायेचा सागर पदरी गाली पिळा, पदरी गाली पिळा, पदरी गाली पिळा, हे काढा पदरी गाली पिळा. बाप निर्बळ साथी बाप निर्बळ साथी बाप निर्बळ साथी समस्त स्वरगंधर्व तालाने टाळ मशीनसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. खऱ्या अर्थानं तो बाप असतो आपल्या लेकरांचं सर्वस्व खऱ्या अर्थानं हाताना अर्पण देताना पडद्याच्या मागे मात्र उभा आयुष्य निर्मळ भावनेनं आपल्या लेकरांना साथ देत असतो. प्रसंगी आयुष्यात कठोरही भाल्यासारखा होत असतो, पण आयुष्याचा रणकंद मात्र जातना अगोदर गुलमोहरासारखा फुलून जात असतो. कारण तो फक्त बाप पप्पा डॅडी नसतो, पण धरीश परमात्माचं दुसरं रूप म्हणून तो आमच्या घरामध्ये आपल्या लेकरांसाठी उभा असतो. अधिकचा वेळ झाला, शेवटचे 9 मिनिटं राहिलेत म्हणून शेवटच्या 3 मुद्द्यांवरती येतो. माझ्या बहिणींनो, आजही खऱ्या अर्थानं तुमची बाळंतपणाची रात आठवून पहा. संध्याकाळी 10:30चा सुमार होता आणि आई बाहेरच्या दालनात धावत आली. आईने नवऱ्याला हलवला, अहो उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. बाप चढदिशी उठला. सायकल असेल मोटरसायकल असेल त्या बापाने घेतली आणि धावत दवाखान्यापर्यंत पोहोचला. माझ्या बहिणीनं, तुमचं माझं गाव म्हणजे आडबाजूला असणार. 10 नंतर स्मशान शांत होणार. दवाखाना बंद होता. आमच्या वडिलांनी दवाखान्यात थाप टाकली, डॉक्टर साहेब उठा उठा, डॉक्टर साहेब उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. 5 मिनिटांचा वेळ निघून गेला. डॉक्टरांनी दरवाजा उघडला आणि शेतकरी बापानं हात जोडून सांगितले, डॉक्टर साहेब फक्त 2 मिनिटं, बाहेरून लेकीला घेऊन येतो. बाप आत आला, लेकीला सोबतीला बरोबर घेतलं. अरे उपिडीच्या आत जाताना मुलीला वेदनेची किंचाळी आली. ती किंचाळी आईनं ऐकली. आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू उघडले. जगाने मात्र हॉस्पिटलच्या उंबऱ्यात उभा असताना बाप पाहिला, त्याच्या डोळ्यात पाणी दिसलं नाही. म्हणून तर हा बाप जगाला निष्ठुर वाटला. पण त्यावेळेस माझ्या बहिणीनं तो बाप मात्र काळजातून रडत होता. कारण इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या आईला कधी ना कधी हमसून रडताना पाहिलंय, पण इथं बसलेला असा एकही नाही ज्यानं स्वतःच्या वडिलांना आजपर्यंत कधी हमसून रडताना पाहिलंय. अरे हा बाप रडला नाही असं नाही, स्वतःची आई गेली, खांद्यावर तिरडी होती, तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का? कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं. स्वतः जन्माचा बाप गेला, हातात मडकं होतं, तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का? कारण त्याला आपल्या भावंडांचा आधार व्हायचं होतं. स्वतःची बायको जरी तारुण्यात गेली तरी त्या बापा रडायची परवानगी नाही का? कारण त्याला मुलांचा आधार व्हायचं असतं. अरे त्या बापाच्या खांद्यावर मुलगा जरी आला तरी बापा रडता येत नाही का? कारण त्याला कुटुंबाचा कणा व्हायचं असतं. तो बाप समजला मला. माझ्या बहिणींना, आजही तुमची बाळपणाची रात्र आठवा. सकाळी 3:45चा सुमार होता, तुम्ही शुद्धीवर आला.
तुम्ही शुद्धीवर आलात ना, तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला पाळण्यात तुमचं गोंडस लेकरू होतं, तर उजव्या बाजूला तुमची आई खुर्चीवर बसलेली होती. पाहता पाहता 7:30 वाजेपर्यंत तुमचा नवरा पेडा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन हॉस्पिटल पर्यंत पोहोचला होता. 10:30 वाजेपर्यंत तुमचे सासरे दवाखान्यात होते. दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. पण या जगातला एक व्यक्ती असा होता ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर 7 तासानंतर तुम्हाला झालं, आणि तो म्हणजे तुमचा शेतकरी बाप होता. कारण येणारा प्रत्येक जण तुमच्या तोंडात पेढा आणि बर्फी घालून तुमचं अभिनंदन करत होता. पण त्या दिवशी सिदरच्या हॉस्पिटलचे 60,000 भरल्याशिवाय तुम्हाला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार नव्हता. म्हणून तो अनवाणी पायानं तो बाप मात्र पैशांची जमा कुठेतरी करत होता. कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले. धावत दवाखान्यापर्यंत आला. आईला माहित नव्हतं. आई उतरले, अहो सकाळी आम्हाला सोडून गेला, ते आता आलात होतात कुठं? तुम्हाला कळालं तुम्ही बाबा झाला. आणि त्याच वेळी तो बाप मात्र पहिल्यांदा हमसून रडला. यासाठी नाही की 2% पैसे आणले, 4 महिन्यात मागे द्यायचे. म्हणून त्या बापाच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता. हो देवा, तुझे लाख उपकार झाले, माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप झालं. म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून उघळते आनंद अश्रू होते. पण ओपीडीच्या बाहेर येऊन आम्ही ते पाहिलेच नाही. आमचा बाप म्हणजे पिता वास्तवात आम्हाला कळालाच नाही. माझ्या बहिणींना, आजही तुमच्या लग्नाच्या आदली रात्र आठवून पहा. तुमच्या अनेक मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या. हातावर मेहंदी काढायचं काम चालू होतं आणि मैत्रिणींच्या गरड्यामध्ये तुम्ही तुमच्या उद्याच्या प्रपंचाची स्वप्न रेखाटत होतात. पण त्याच वेळी आतल्या खोलीतून तुमच्या आईची नजर तुमच्यावर गेली आणि एकाच वेळी हजारो बिनजवानी डंख करावा असं यातनांचं काहूर तुमच्या आईच्या अंतकरणात निर्माण झालं. न राहून ती माऊली तुमच्या जवळ धावत आली. तिला तुमच्या मैत्रिणींचा गरडा बाजूला केला आणि त्या रात्री तुमच्या गळ्यात पडून ती लहान लेकरासारखं हमसून रडू लागली. त्या आई तुम्हाला सांगत होती, बाळा माझ्या जगण्याचा आधार तू, बाळा माझ्या जगण्याचा श्वास तू. पण लेकरा, उद्यापासून या घराचा वासा तुला पुन्हा दिसणार नाही बाळा. उद्यापासून माझ्या शेजारची उशी आता कायमची पोरकी होईल बाळा. उद्यापासून माझ्या काळजा तुकडा माझ्यासाठी पावना होईल बाळा. आणि त्या आई तुमच्या गळ्यात पडून लहान लेकरासारखा हंबरडा पडून रडू लागली. माझ्या बहिणींनो, आजही आठवून पहा. तुमच्या जीवनात पहिल्यांदा त्या रात्री तुम्ही हातावर काढलेल्या मेहंदीला साखर पाणी लावायची गरज पडलीच नाही. कारण तुमच्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूने ती मेहंदी उडीचिंब झाली होती. 20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि शेवटी मुलीनंच विचारला, आई अगं उद्या मी जाणार, तुझ्या डोळ्यातला अश्रू थांबत नाही. पण बाबा ते तर बाहेर मांडव बांधतायत ग, त्यांना काहीच वाटत नाही का? माझ्या बहिणींना, आजही तो दिवस आठवून पहा. रात्री 10:30चा सुमार होता. तुम्ही धावत बाहेर आला. बाहेरच्या मांडवात वडील उभे होते. वडिलांचे खांदे घट्ट पकडल्याने विचारलं, बाबा उद्या मी जाणार, तुम्हाला काहीच वाटत नाही? माझ्या बहिणींनो, आजही तो दिवस आठवा. तुमच्या वडिलांनी शांतपणे तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा जा लवकर आवरून झोपून घ्या. उद्या सकाळी लवकर उठायचंय. संध्याकाळी वरात असेल, परवा जेजुरीला जाणं होईल. 2-3 दिवस जागृतीमुळे पित्तवून आजारी पडशाल. बरं जा लवकर झोपून घ्या. एवढंच तो बाप बोलला. अंधारात निघून गेला. जगानं दुरून हा बाप पाहिला. जगाला निष्ठुर वाटला. पण त्या रात्री माझ्या बहिणीने तुम्ही सगळे झोपल्यानंतर तुमच्या घराच्या मागच्या भिंतीला टेकून, माझं लेकरू माझं काळीच आयुष्यभरासाठी परक होणार म्हणून पहाटेच्या 6 वाजेपर्यंत गुडघ्यात डोकं घालून लहान लेकरासारखा हमसून रडलेला बाप आम्ही घराच्या मागच्या भिंतीकडे जाऊन पाहिलाच नाही. आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला वास्तवात कळाला नाही. माझ्या बहिणींना, आजही तुम्ही तुमच्या माहेरी फोन करताना तुमच्या वडिलांच्या हातामध्ये मोबाईल असतो. पण तुमचं नाव वाचलं की वडील फक्त हिरवं बटन दाबतात आणि तुमच्याशी एकही शब्द न बोलता लगेच फोन तुमच्या आईकडे देतात. आणि प्रत्येक वेळेस फोन केल्यावर तुमच्या आईला तुमचा एकच प्रश्न असतो, आई अगं बाबा कुठे आहे? त्यांना नाही बोलायचं. आणि प्रत्येक वेळेस ठरल्याप्रमाणे तुमच्या आई तुम्हाला एकच उत्तर देते, तुला तर माहितीये ना बाळा ते कधी फोन बोलतात, पण फोन ठेवल्याबरोबर कसंय ग माझं सोनूलं हे विचारणारा तो बाप असतो, तो पिता असतो. जोपर्यंत तो घरात असतो वटवृक्षाची माया असते. ज्या दिवशी तो वटवृक्ष कोसळतो आयुष्याला विरानपण आल्याशिवाय राहत नाही. आणि खऱ्या अर्थाने या कुटुंबातून बाप नावाचा वटवृक्ष निघून गेल्याने झालेलं दुःख शब्दांमध्ये कधीही व्यक्त न होणार आणि जीवनात कधीही न भरून येणार आहे. पण दयाघना परमात्म्याला एकच विनंती करूया, हे दयाघना परमेश्वरा, वाटीभर दूध मागणाऱ्या भूमंडूला तू समुद्र भरून दूध दिलंस. वडिलांची मांडी मागण्या ध्रुवाला तू अढळस्थान दिलं. त्याप्रमाणे बाबांना तुझ्या चरणावर अखंड जागा देत असताना या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचा अखंड बळ दे, हीच परमात्म्याच्या चरणावर प्रार्थना करूया. आणि एकदा प्रेमानं भजन विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
35 मिनिटांचा सुमार झालेला आहे आणि वारकरी दंड संहिते आधारे वक्त्यांना वेळेचं भान पाळणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आपली नियोजित वेळ ही 10:30 ते 12:30 अशी खऱ्या अर्थानं होती. त्यानुसार वेळेची मर्यादा खऱ्या अर्थानं आपली पूर्ण झालेली आहे. प्रथम चरणाचा यथार्थ आणि चतुर्थ चरणाचा यथार्थ भावार्थ पाहत असताना आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. माता पितांना धन्यता यासाठी आहे कारण माता पित्यांचे संस्कार योग्य असेल तर खऱ्या अर्थानं संतोष दादा आणि सुनील दादांसारखी लेकर जन्माला येतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कारण ज्ञानानं परिपूर्ण होत असताना अध्यात्माची परिपूर्ण कास खऱ्या अर्थाने जीवनामध्ये रुजले जाते. म्हणून तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि असे जे असतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. नियोजित वेळेमध्ये 4 चरणांचा यथार्थ मतितार्थ पाहत असताना बोलण्याच्या ओघात जर चुकीचा शब्द गेला असेल मुलगा या नात्याने मला क्षमा करा. मात्र योग्य वाटलं त्या अंतकणात करून घ्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सगळ्यांना एक नम्रतेची कुटुंबातर्फे विनंती करतो. जोकर परिवारातर्फे एक विनंती आहे, महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. मी वर्षश्राद्धाचं खात नाही, मला ते जमत नाही अशी कुणाच्या डोक्यात जर खुलचट संकल्पना असेलच तर येताना मला 2-3 ओढे लागले. त्या संकल्पनेचं गाठोडं एकदाच माझ्याकडे बांधून द्या, ते एकदा मी नेऊन टाकतो. याचं कारण आहे महाराज. मला सांगा पहिले वारकरी कोण? भोलेनाथ. भोलेनाथांपासून जी परंपरा येते, भोलेनाथ, मचिरनाथ, गोरक्षनाथ, गहिनाथ, निवृत्तदादा त्यांनी ज्यांना अनुग्रह दिला ते ज्ञानदादा ज्ञानदेवे रचिला पाया. म्हणजे वारकरी संप्रदायाचे आपण पायिक आहोत. या परंपरेमध्ये खऱ्या अर्थानं मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी जगन्नाथपुरी पासून 4.5 मैल असणाऱ्या तारकापुरी या ठिकाणी याच पुण्यस्मरण विधीचा प्रसाद एकदा नाही तर 2दा ग्रहण केलाय. किती वेळा? संदर्भ कोणाला हवा असेल नवनाथ ग्रंथ अध्याय क्रमांक 6चा उत्तरार्ध आणि 7चा पूर्वार्ध तपासून घ्या. मग त्यांनी जर तो 2दा ग्रहण केलाय, तुम्ही मी तो नाकारणारे कोण आहोत? आता काही म्हणतील महाराज मी खात होतो, फक्त काशीला गेल्यापासून खात नाही. काशीखंड ग्रंथ अध्याय क्रमांक 3. मुस्लिम समाजामध्ये एक निर्णय खऱ्या अर्थाने एक नियम आहे, हजला गेलं परत मागे यायचं नाही. आणि हिंदू शास्त्रात असा नियम आहे, काशीला गेलं परत तोंड दाखवायला गावात यायचं नाही. आता काशीला गेल्यावर तुम्ही सुनेसाठी दाटणं पळपटही आणलं आणि तुम्ही नातवासाठी खेळणी आणली. त्यामुळे तुम्ही काशीला देह सोडायला गेले नव्हते, दर्शन घ्यायला गेलते. म्हणून महाप्रसाद घ्यायला हरकत नाही. आणि तरी 2-4 बल्ब अजून पेटलेच नसतील तर फक्त त्यांनी एकच विचार करा, जेव्हा आपलं वर्ष श्राद्ध असेल आपण वरून पाहत असू आणि रोज सकाळी हॉटेलमध्ये आपल्यासोबत जे 20 जण चहा प्यायला असतात ते कीर्तनाला आले, कीर्तन झालं आणि खऱ्या अर्थाने जे हरी विठ्ठल झाल्याबरोबर ते जेवायचं नाही म्हणून निघून चालले आणि तुम्ही वरून पाहताय, तुम्हाला कसं वाटेल? मग आपल्या वेळेस तरी कोणीतरी यावं म्हणून तरी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये एवढी विनंती करतो. आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचे व्यक्त करत आदरणीय नवनाथ महाराज वेळ आहे आपल्याकडे. खऱ्या अर्थानं नवनाथ महाराजांचे मनपूर्वक खरं त्यांच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला आणि सगळ्यांची इच्छा आहे. तर खऱ्या अर्थानं सध्या आता वेळ आपल्याकडे फार कमी पण आहे, उगेच 5 ते 6 मिनिटांचा खऱ्या अर्थानं वेळ घेऊयात. सध्या आता शिवचरित्रातली भूमिका मांडायची म्हटलं तर शिवचरित्राकडे जाता शंभू चरित्रातला मग खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं उद्या शिवजयंतीचा पर्व काळ आहे आणि शिवराय तुमच्या माझ्या मनामध्ये, तुमच्या माझ्या रक्तामध्ये आणि हिंदू धर्माच्या अस्मितेमध्ये आहे. पण माझ्या राजाचा इतिहास समजून घ्यायचं म्हटलं वर्तमानात राहून कधी चालत नाही. त्यासाठी याच वर्तमान काळामध्ये आम्हाला भूतकाळ पुन्हा प्रज्वलित करावा लागतो. अरे काय तो कालखंड, काय तो इतिहास, खऱ्या अर्थाने इतिहासाची पानं उलगडली म्हणजे आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो रक्तरंजित इतिहासाचा जो पर्व काळ. शोधावा लागेल या सूर्याच्या चौथुर्यमय प्रकाशामध्ये आम्हाला पुन्हा एकदा त्या इतिहासाची पानं घ्यावा लागेल, त्या हचवाचा दोर हाती आणि निघावं लागेल पुण्याच्या भूमंडळामध्ये आणि कालखंड समोर उभा ठाकेल. इसवी सन 1600 आदिलशाहीचं तो माजलं होतं, निजामाने डोक्यावर काढलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर आलं वेगानं महाराष्ट्राच्या दिशेने सरकत होता. चारे वडे संता महाराष्ट्राच्या पोलादी छातणावर सगळीकडे दुःखाचा हाहाकार. सजबज नाही तर निधरांनीही आदिलशाही मान्य केली होती. दुःख
यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काही नव्हतं. महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा, तो उद्याचा सुवर्ण तारा. अरे चमकले मालोजींच्या रूपाने सूचना चैतन्य मिळालं आणि त्याच मालोजींच्या पोटी जन्मलेल्या शहाजीराजांनी पुण्यावरती भगवा फडकवला. पण आदिशानं पुण्याची राखणगोळी केली आणि दिवस गेलेला मासाहेब जिजाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून राजे नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत केले. आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या काळोख्या अंधकारात वचन महासाहेब वचन पूर्ण करी, वचन महासाहेब वचन पूर्ण करी. शिवराजा ग बाई माझा ग बसला गोडावरी, बाई राजा ग बसला गोडावरी. राजा रे बसला गोडावरी, बाई माझा ग बसला घोडावरी. अरे मासाहेबांच्या अंतकरणामध्ये विचारांचा काहूर पेटला. अरे सर्वसामान्य रयतेची अवस्था पाहिली आणि मासाहेब बरोबर विचार करू लागले, आता काय करावं. ज्याप्रमाणे त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांच्या रूपानं या धर्माचा सापडेसाठी प्रभू रामचंद्र आले, द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचा पदस्पर्श लाभला. पण आज यवनांची तोडधाड येते, शेतापर्यंत पोहोचते आणि पाहता पाहता शेताचं स्मशान करते. अरे खिरी म्हणजे आमच्या देवरातील देवता, पण यवनांची तोडधाड येते. या बहिणींच्या अमृतची नक्षर वेशीला टांगली जातात आणि यवन पुन्हा माघारी जातात. काय करावं. आणि मासाहेब शिवनेरीच्या कुशीमध्ये शिवाई समोर नतमस्तक झाल्या आणि मुखातून मासाहेबांच्या बोलू म्हटले, हे अंबिकरण चंडिके वरदाने वरदान दे, उन्मत्तै सिंहासने चिरफाट न्यामज पुत्र दे. आणि फाल्गुन महिना शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर वैभवीचे वैभव व्यक्त करणारे 8ही ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1623 बाळ राधे शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, तर राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्ही, आम्हा नाही कुणाची भीती. शिवबाचे मावळे आम्ही, आम्हा नाही कुणाची भीती. आई शिवाई आईची जाई आशीर्वाद पाठी, आशीर्वाद पाठी. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत. हे माझ्या जिजाऊचे पुण्य कसे आले व फळाला, माझ्या जिजाऊचे पुण्य कसे आले व फळाला. तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला, तो बापाचा बाप शुभ जन्मला. हे हाती घेतली तलवार गेला दुष्टांचा संहार, हाती घेतली तलवार गेला दुष्टांचा संहार. त्या अवसल्याचा कोथळा त्याने काढिला बाहेर, त्या अवसल्याचा कोथळा त्याने काढिला बाहेर. माझ्या राजाची, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या रस्त्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या रस्त्यावर. हे गिरकी करेन गिरजावर, गिरकी करेन गिरजावर, हरी भगवान
शिवबावीर शिवाजी सरशत्रूचा मान उडवानी झेंड भगवा फडकविला झेंड भगवा फडकविला या शिवबाने या देवाने या शिवबाने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला या शिवबाने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला वीर शिवाजी महाराष्ट्र घडविला वीर शिवाजी वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला दिलाची जाऊ मातेने चंद्रवीर पुत्राला आई भवानी मातेच्या त्याला वाहिले चरणाला आई भवानी मातेच्या ध्यास स्वराच्या तनाच्या गुलामीचा ध्यास स्वराच्या तनाच्या गुलामीचा रक्त अभिषेक सांडला अभिषेक सांडला या शोभाने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला या शोभाने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला या महाराष्ट्र घडविला या शोभाने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला महाराष्ट्र घडविला महाराष्ट्र घडविला सोहळ्याच्या निमित्तानं आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कोरी वेळे वाकुरे उत्तरे समापराध महाराज हे उच्चारीला देकार मिया बोला समापराध महाराज ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा क्षमा